नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष यामध्ये इसवी सन 7व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राचा बहुतांश प्रदेश निजामशहा, आदिलशाह आणि मुघल यांच्या ताब्यामध्ये होता याविषयीची माहिती आपण बघितली। त्याचबरोबर शिवपूर्व काळात राजकीय यंत्रणा कशा स्वरूपाची होती, त्यामध्ये गाव ज्याला आपण मौजा म्हणतो याचा अर्थ आपण बघितला छोटंसं खेडे। यामध्ये असले जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी म्हणजे पाटील आणि कुलकर्णी, या पाटलांचं कार्य आणि कुलकर्ण्यांचं कार्य आपण पाहिलं। त्यानंतर दुसरं कसबा म्हणजे छोटंसं मोठं खेडं, परगण्याचं मुख्य ठिकाण बघितलं। या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी म्हणजे शेटे आणि महाजन यांचं कार्य बघितलं। विशेषतः महाजन पेट वसवणे आणि पेटेचा हिशोब ठेवणं हे प्रमुख कार्य या ठिकाणी महाजनांना करावं लागत होतं। त्यानंतर आपण बघितलं की परगणा, अनेक गावे मिळून परगणा तयार होत असे। विशेषतः पुणे परगणा या ठिकाणी 290 गावे त्यामध्ये समाविष्ट होती। शिरवळ परगणा यामध्ये 40 गावं होती। या ठिकाणचे जे काही अधिकारी होते ते अधिकारी म्हणजे देशमुख आणि देशपांडे हे अधिकारी होतं। ज्या पद्धतीनं छोट्या खेड्यामध्ये पाटील हा गावचा प्रमुख होता, त्या पद्धतीनं परगण्यामध्ये देशमुख हे परगण्याचे प्रमुख काम या ठिकाणी पाहत असत आणि देशपांडे हे परगण्यातील जे कुलकर्णी होते महसूल गोळा करायचं काम, ते काम या देशमुखांच्यावरती सोपवलं गेलेलं होतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं होतं। त्याचबरोबर त्या भागामध्ये, त्या परिसरामध्ये आणि त्या कालखंडामध्ये बलूत आणि बलुतेदार पद्धती, 12 बलुतेदार जे काही पद्धती होती ती पद्धती या ठिकाणी आपण बघितली। त्यानंतर 1630मध्ये जो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचं संकट आलेलं होतं, त्या दुष्काळाचे परिणाम आपण या ठिकाणी बघितले। विशेषतः धान्याची टंचाई निर्माण झालेले, अनेक लोक या ठिकाणी हवालदिल झालेले होते, अनेक शेती उद्योग व्यवसाय नष्ट झालेले होते, आर्थिक विकास खुंटलेला होता, अनेक प्रकारचे गुरेढोरे ही मेलेली होती आणि त्यावेळचे बरेचसे लोक हे आर्थिक संकटामध्ये सापडलेलं होतं। इथंपर्यंतची माहिती आहे गेल्या तासामध्ये आपण बघितलेली होती। आत्ता आपण पुढचा भाग पाहणार आहोत भाग 2मध्ये की वारकरी पंथांचं कार्य। विद्यार्थी मित्रो, मुख्यतः या वारकरी पंथांच्या कार्याविषयीची माहिती सांगत असताना या ठिकाणी मध्ययुगीन काळात समाजामध्ये निर्माण झालेले काही दोष होते। आता उदाहरणामध्ये या कालावधीमध्ये अंधश्रद्धा निर्माण झालेल्या होत्या, कर्मकांडाचं स्तोत्र माजलेलं होतं आणि एवढंच नाही तर या ठिकाणी समाजामध्ये दैववादाचा आहारी समाज गेलेला दिसून येतो आणि एकंदरीत प्रयत्नशीलता नष्ट झाल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध होते। अशा स्वरूपाचं मध्ययुगीन काळात समाजामध्ये निर्माण झालेले काही प्रमुख दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। हे दोष कमी करण्यासाठी वारकरी पंथांचं कार्य हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी झालेलं होतं। या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर समाजाच्या विविध स्तरातून अनेक संत मंडळी या ठिकाणी निर्माण झालेली होती। हे संत, पंढरपूर हे या संत चळवळीचं केंद्र होतं आणि या सर्व संतांचं विठ्ठल हे दैवत होते। बघा की समाजाच्या विविध स्तरामधून अनेक संत मंडळी निर्माण झाले। यामध्ये अनेक संतांची नावं आपल्याला सांगता येईल। प्रत्येक संतांची थोडक्यात कामगिरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत रामदास असतील, संत तुकाराम असतील, या प्रत्येक संतांची थोडक्यात कामगिरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या सर्व संतांचं पंढरपूर हे या संत चळवळीचं केंद्रबिंदू होतं आणि विठ्ठल हे सर्व संतांचं दैवत या ठिकाणी होते। विशेषतः भजन, कीर्तन, सहभोजन ज्याला आपण काला म्हणतो, या माध्यमातून संतांनी समाजामध्ये समानतेचा प्रचार करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत की संत नामदेव यांचं ठिकाण बघा, नरसी हे ठिकाण आहे। संत नामदेवांची जी साहित्य रचना आहे ती साहित्य रचना काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो। अभंग रचना आणि गुरुग्रंथ साहिबा ह्या काही पदांचा समावेश संत नामदेवाने या ठिकाणी केले। संत नामदेवांचं जे उपदेशमक कार्य आहे ते कार्य काय आहे बघा।
वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ व ज्येष्ठ संत, कुशल संघटक आणि उत्तम कीर्तनकार, सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांत समानतेची भावना निर्माण करण्याचं काम संत नामदेवांनी केलेलं आहे. भागवत धर्माचा प्रचार त्यांनी केलेला आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या महाद्वारे चोकोबाची समाधी या ठिकाणी बांधली गेली. संत नामदेवांचं एक अभंग या ठिकाणी म्हटलेत बघा. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लागो जगी. ही त्यांची प्रतिज्ञा ठिकाणी होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवरती आणि सर्वसामान्य लोकांच्यावरती त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडलेला या ठिकाणी दिसून येतो आणि ते आपल्या विचारांचा प्रसार करत अगदी पंजाब प्रांतापर्यंत या ठिकाणी पोचलेले होते. त्यांनी लिहिलेले अनेक शिखांच्या पदं गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश प्रत्येक गावोगावी पोचवण्याचं कार्य केलं. त्यांनी पंढरपूर हे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळ्याचं यांची समाधी बांधली. हे त्यांचं कार्य अतिशय अविस्मरणीय या ठिकाणी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचे या ठिकाणी कार्य बघायचं आहे. हे सुद्धा या ठिकाणी वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ त्यांनी मराठीमध्ये स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी रचला. बघा, या ग्रंथाची रचना अर्थात हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. त्याने आपल्या ग्रंथातून अभंगातून भक्तिमार्गाचं महत्त्व सांगितले. सर्वसामान्यांना आचरता येईल असा धर्म त्याने आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी केलेले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनसुद्धा त्याने आपल्या मनाचं संतुलन अजिबात ढवळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरातील पसायदान उत्तम संस्कार करणारे आहेत. ज्ञानेश्वराचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्यातील काव्यरचना या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीनं भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशा अनेक ग्रंथांची रचना या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी केली आणि समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर तिसरं संत आहेत ते म्हणजे संत एकनाथ. बघा, हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचं साहित्य विपुल आणि विविध प्रकारचं आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश या ठिकाणी होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपे व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणामध्ये रामकथेच्या निमित्तानं लोकजीवनाचं चरित्र रेखाटण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट केलेला आहे. त्यांच्या अभंगामध्ये जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रो, संत एकनाथाचं जे एक जीवनामधलं एक सार आहे, तो सार त्यांनी काय सांगितले बघा, की हे सांगत असताना की परमार्थ प्राप्ती करण्यासाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या आचरणाने ते दाखवून दिले आणि तेच खरे लोकशिक्षक या ठिकाणी होते असं म्हणता हरकत नाही. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. एवढंच नाही तर संस्कृतवाणी केले देवे तरी प्राकृत काय चोरापासूनही आले. बघा काय म्हणतात ते विद्यार्थी मित्रांनो, की यामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते कार्य या अभंगामधून या ठिकाणी स्पष्ट होते किंवा स्पष्ट सांगता येते असं आपल्याला म्हणता येईल. तर इथं बघा की त्यांनी म्हणतात संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही आली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्याने इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावरती कडक शब्दामध्ये टीका करण्याचं कामसुद्धा संत एकनाथांनी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथांचे जे कार्य आहे समाज प्रबोधनाचं, त्यामध्ये अभंग,
गवळणी, भारुडे यांच्या माध्यमामधून त्यांनी काय केले, समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर चौथं संतांची जी काही कामगिरी आहे ते म्हणजे संत तुकाराम. हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा एक अमोल ठेवा या ठिकाणी आहे. उदाहरणामध्ये जे का रंजले गांजले मध्ये देवतो पाण्यात सांगताना ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवे तेची जाणावा. आपल्या दृष्टिकोनामुळेच त्याने आपल्याकडे असलेले लोकांना दिलेली कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त करण्याचं कार्य त्यांनी केले. एवढंच नाही, त्यांनी समाजातील दांभिकतेवरती, समाजामध्ये असलेले जे काही अनेक अंधश्रद्धा आहेत त्यावरती कडक शब्दामध्ये टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी. धन मिळवत असताना उत्तम प्रामाणिकपणे ते मिळवणं आवश्यक आहे असा विचार या ठिकाणी संत तुकारामाने या ठिकाणी आपल्याला सांगितले. आपण दैनंदिन जीवनाचं जे कर्म आपण करतो, जे काय आपण काम करतो ते काम अतिशय प्रामाणिकपणे करणं आवश्यक आहे, हाच विचार या ठिकाणी संत तुकारामाने आपणाला सांगितलेलं आहे. अशा अनेक शिकवणीमधून त्याने सांगण्याचा प्रयत्न केले. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मुळात अभंग रचनाचा अधिकार नाही असा दावा समाजातील काही कर्मठ लोकांनी केलं. पण त्यांच्या जे काही लेखनी केले जे काही वह्या होत्या त्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवला. त्यांनी या सर्व विरोधाला अगदी खंबीरपणे तोंड दिले आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते कार्य नेत्यानं पुढं नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं. संत तुकारामाचे शिष्य आणि सहकार्य विविध जाती धर्माचे होते. उदाहरणामध्ये कोणकोणते व्यक्ती होते त्यांची नावं या ठिकाणी दिलेत बघा. ती नावंसुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो बघा, नावजी माळी, बघा नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिरूरकर, महर्षीपंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे आपणाला सांगता येतात. तर गंगाधरपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. त्यांची ही महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी ठरलेली आहे. तर अशा पद्धतीनं संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील यांनी समाजाला प्रबोधित करण्याचं काम आणि समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर या संत कार्यांची जी फलश्रुती आहे काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये बघा की संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकावरती प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, समाजाची जागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारचे इतर जे काही नैसर्गिक संकटे आले असता त्याची पर्वा न करता कसं जगावं याविषयीची त्याने केलेला उपदेश हा लोकांना फार मोठा आधार ठरलेला आहे. त्याच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्रो, पूर्वीसुद्धा नैसर्गिक संकट हे ठिकाणी येत होते. या संकटाच्या वेळेला आपण कसं राहावं याची शिकवणूक अनेक संतांनी आपणाला घालून दिलेलं आहे. आणि नेमकं याचीच प्रतीची आजही आपण कोरोनासारख्या महामारीमध्ये किंवा महापूरसारख्या गंभीर नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेले आहे. पण त्यावरतीसुद्धा आपण शांततेनं कसं तो भाग पाठीमागं म्हणजे त्यावरती नियंत्रण ठेवायचं याची कामगिरी संतांनी घालून दिलेली आहे. तेच परंपरा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे किंवा करणार आहोत. समाजात धर्माची अवनती झाली अशा वेळी संतांनी पुढे येऊन या ठिकाणी काय केलं, संत कार्यांची फलश्रुती सांगत असताना
संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकीने मानवता धर्माची शिकवण दिली. सर्वावर प्रेम करा आणि एकजुटीने राहा हे सांगितले. वेगवेगळ्या परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारचे जे काही नैसर्गिक संकटे आले असतात त्याची पर्वा न करता कसं जगावं याविषयीची माहिती आपल्या या उपदेशामधून त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकांना त्याचा मोठा आधार आणि आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी उपयोगी ठरलेला आहे हे आपण पाहत आहे. शास्त्री पंडिताच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये आणलं. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपामध्ये पाहायला हवे ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. या सर्व संतांचं वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपले कर्तव्यकर्मे सोडली नाहीत. हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. भक्ती करत असताना त्यांनी या ठिकाणी काय केले, आपले जे काही कर्तव्यकर्म आहेत ते कर्तव्यकर्म सोडले नाही. त्याने आपल्या कामामध्ये परमेश्वर पाहिला. उदाहरणामध्ये कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी असे संत सावंत महाराज म्हणाले. हे त्यांचे विधान शेतीच्या कामासंदर्भामध्ये असले तरी ते संतांच्या जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे असं म्हणायला हरकत नाही. संत आपले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्याने समाजाला नैतिक जाणीवा विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चला चर्चा करूया. यामध्ये तुम्हाला याविषयीची काय माहिती आहे का हे तुम्ही सांगू शकता. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळवून पुढील मुद्द्याविषयी चर्चा करा असं म्हटलेत. उदाहरणामध्ये मुद्दा पहिला काय दिलेत बघा, की वारकरी वारीला कोणत्या महिन्यामध्ये जातात तो महिना या ठिकाणी तुम्ही सांगायचा आहे. आणि वारीचं नियोजन कसं असतं याविषयीचं सुद्धा या ठिकाणी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर शेवटचे एक संत आहेत, संत रामदास स्वामी. बघा, रामदास स्वामी मराठवाड्यातील जांबगावचे. त्याने बालोपासनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामध्ये मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्याने दासबोध, करुणाष्टके, बघा विद्यार्थी मित्रो, त्याने दासबोध आणि करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमामधून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिलेले आहेत. लोक चळवळीचे आणि लोक संघटनेचे महत्त्व त्यांनी सांगितलं. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चापळ हे या संप्रदायाचं केंद्र आहे. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार आपल्या विचाराच्या प्रसारात त्यांनी सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून त्याने दासबोध आणि करुणाष्टके आणि मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटी या संतांचं कार्यांचं म्हणजे कार्य सांगायचं म्हटलं तर त्यांनी प्रामुख्याने लोकजागृती घडवून आणली. संतांच्या उपदेशानं लोकांना मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लागला. धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगून त्यांचं रक्षण त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश करून समाजाचं नैतिक आचरण सुधारण्याचं काम या ठिकाणी अनेक संतांनी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या गेल्या तासामध्ये आणि या तासामध्ये आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यामध्ये काय काय पाहिलं ते पुन्हा एकदा मुद्दे मी तुम्हाला आठवण आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. यामध्ये बघा की मुख्यतः आपण संतांच्या शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष या पहिल्या मुद्दे आपण बघितलं. इसवी सन 7व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये बहुतांश प्रदेश निजामशाह, आदिलशाह आणि मुघल बादशाह यांच्या ताब्यामध्ये होते हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर शिवपूर्वकालीन राजकीय यंत्रणा कशा स्वरूपाची होती त्यामध्ये गाव, कसबा, परगणा याविषयीची माहिती बघितली. त्याचबरोबर शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये बलूत आणि बलुतेदार पद्धती कशी होती, 12 बलुतेदार
आणि 18 आलुतेदार यांची कामगिरी या ठिकाणी आपण बघितली. त्याचबरोबर 1630मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचे परिणाम काय झाले त्या परिणामांचा विचार आपण गेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. आणि या तासामध्ये संतांचं मध्ययुगीन काळात समाजामध्ये निर्माण झालेले जे दोष आहेत ते दोष निवारण करण्यासाठी, त्या दोषाचं निवारण करण्यासाठी महाराष्ट्रामधील अनेक संतांनी किंवा वारकरी पंथातील अनेक संतांनी काय केलेलं आहे, समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य या ठिकाणी केलेले आहेत. मग संत तुकाराम असतील, या ठिकाणी संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आणि रामदास स्वामी यांच्यासारखे अनेक संतांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, ईश्वरासमोर सर्व समान आहेत हा समानतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. माणुसकी आणि मानवता धर्माची शिकवण त्यांनी दिली. सर्वावर प्रेम करा आणि एकजुटीने राहा असा संदेश प्रत्येक संतांनी आपणाला दिलेला आहे. आणि एकंदरीत या संतांच्या कार्यामुळं खरोखरच महाराष्ट्रामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये जागृती घडून आली असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर संतांच्या उपदेशानं लोकांच्या मानसिक आधार मिळायला मदत झाली. लोकांच्यामध्ये आत्मविश्वास वाढायला लागला. प्रत्येक म्हणजे धर्माचा खरा अर्थ लोकांना काय आहे हे कळण्यासाठी संतांचं कार्य उपयुक्त ठरलेलं आहे. आणि संतांची कामगिरी जनतेसमोर मांडत असताना सर्वसामान्य लोकांच्या बोली भाषेमधून ते उपदेश या ठिकाणी देत असत. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना ते आचरणामध्ये आणणं सोयीस्कर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं गेल्या तासामध्ये आणि या तासामध्ये आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याविषयीची माहिती बघितली. आता पुढचा जो काही भाग आहे तो भाग म्हणजे आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. तर हे स्वाध्याय तुम्ही तुमच्या वर्गवहीमध्ये लिहायचं आहे. चला तर मग बघूया स्वाध्याय आपण सोडवूया. प्रश्न पहिला, खालील तक्ता पूर्ण करा. बघा, गाव, मौजा, कसबा आणि परगणा कशास म्हणतात पहिला मुद्दा आहे, दुसरं पदाधिकारी आणि तिसरं उदाहरण असं लिहायचं आहे. आता बघा, गाव कशास म्हणतात, छोटे खेडे. कसबा कशाला म्हणतात बघा, मोठ्या खेड्यास किंवा परगण्याच्या ठिकाणास कसबा म्हणतात. परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असे. पदाधिकारी बघा, गावाचे किंवा मौजाचे पदाधिकारी पाटील आणि कुलकर्णी, कसबाचे सेटे आणि महाजन आणि परगण्याचे देशमुख आणि देशपांडे हे पदाधिकारी होते. उदाहरणार्थ बघा, वाई कसब्यातील छोटेसे गाव, इंदापूर कसबा आणि पुणे परगणा अशा पद्धतीचा हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा, छोटे खेडे पाटील कुलकर्णी ही प्रमुख. उदाहरणामध्ये वाई कसब्यातील छोटेसं गाव, कसबामध्ये मोठे खेडे, परगण्याचं मुख्य ठिकाण कसबा म्हणत, सेटे आणि महाजन हे प्रमुख. परगण्याचे प्रमुख देशमुखने. प्रश्न दुसरा, म्हणजे काय ते लिहा. बुद्रुक, मूळ गावाला बुद्रुक असे म्हणत. पहा, मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. 2. बलूत, गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांच्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा दिला जातो त्याला बलूत असं म्हणत. लक्षात येते का पहा. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा दिला जातो त्याला बलूत असं म्हणतात. 3. वतन, वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. अशा पद्धतीनं म्हणजे काय या 3 प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहात. प्रश्न तिसरा, शोधून लिहा. 1. कोकण किनारपट्टीवरील आफ्रिकेतून आलेले लोक सिद्धी. 2. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर. 3. संत तुकारामाचे गाव देहू. 4. भारुडाचे रचनाकार संत एकनाथ. 5. बालोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी.
आणि 6वं स्त्री संतांची नावे: संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत जनाबाई, संत कानोपत्रा अशी अनेक स्त्रियांची नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शोधून लिहा. हे बघा, कोकण किनारपट्टीवरील आफ्रिकेतून आलेले लोक: सिद्धी, संत ज्ञानेश्वर, देहू, संत एकनाथ, बालोपसने महत्त्व सांगणारे रामदास स्वामी आणि स्त्री संतांची नावे या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. प्रश्न 4. तुमच्या शब्दात माहिती किंवा कार्य लिहा. एक संत नामदेव. नामदेवांच्या विषयी थोडक्यात माहिती किंवा त्यांचं कार्य लिहायचं आहे. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. दुसरं, ते एक उत्तम कीर्तनकारसुद्धा होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्याने सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून समानतेची भावना जागवली. 3. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानलेप लावू जगे ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचं प्रमुख कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची काही पदे शीखांच्या पवित्र धर्मगुरू गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यांनी पंढरपुरातील विठोबाचे महाद्वार समोर चोकोबाची समाधी बांधलेली आहे. अशा पद्धतीनं संत नामदेवांची कामगिरी आपल्या शब्दामध्ये तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर संत ज्ञानेश्वर पहा. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीमध्ये अर्थ स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. त्याने अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. आपल्या ग्रंथामधून आणि अभंगातून भक्तिमार्गाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. 5. सामान्य लोकांना वाचता येईल असे धर्म ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि 6. लोकांनी त्रास देऊनही त्यांच्याबद्दल कटुता न बाळगता परमेश्वराकडे सर्वासाठी पसायदान मागितले. अशा पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांची कामगिरी आपणाला स्पष्ट करता येईल. तिसरं, संत एकनाथ. बघा, एक महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ याने अभंग, भारुडे, गवळणी अशा विविध प्रकारची साहित्याची निर्मिती केली. दुसरं, त्यांनी भावार्थ रामायण रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचं चित्र रेखाटले. तिसरं, भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तिविषयक भागांचा मराठीमध्ये त्यांनी अनुवाद केला. 4. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलं. 5. परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नाही त्यांनी स्वतःच्या आचरणानं दाखवून दिले. आणि 6. इतर धर्माच्या तिरस्कार करणाऱ्यावर त्याने टीका केली ते खऱ्या अर्थानं लोकशिक्षक होते. तर अशा पद्धतीनं संत एकनाथाचं कार्य 4-5 वाक्यामध्ये आपण लिहिता येईल. त्यानंतर संत तुकारामांच्या कार्याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संत तुकाराम. बघा, एक संत तुकारामाची गाथा ही मराठी भाषेतील अमोल ठेवा आहे. दुसरं, त्यांची अभंग रचना प्रासादिक आणि प्रसन्न आहे. तसेच त्यांच्या अभंगांना श्रेष्ठत्वाची उंची लावलेली आहे. 3. त्याने समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धेवरती कडक शब्दामध्ये टीका केली. त्याने भक्ती आणि नीतीला अधिक महत्त्व दिलेलं आहे. 4. ज्याने रंजल्या गांजल्यामध्ये दैवत पाण्यास सांगितले. त्याने आपल्या अभंगाद्वारे लोकजागृती केली व लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. आणि 6. त्यांचे शिष्य
आणि सहकारी यात विविध जाती धर्माच्या किंवा जाती जमातीच्या लोकांचा समावेश होता. समानतेचे बीज संत तुकाराम यांनी रोवलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीनं संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या कार्यांची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर पहा. 1. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे, त्यामुळं अन्नधान्याचा भाव या ठिकाणी लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे. 3. पाण्याची तीव्र टंचाई झाल्यामुळे जनावरांना चारा मिळत नसे. 4. गावात राहणे कठीण होऊन लोकांना गावातून परागंदा व्हावे लागे आणि या सर्व त्रासामुळे दुष्काळ हे एक मोठे संकट वाटत असे असं आपल्याला सांगता येईल. तर दुष्काळ रयतेला म्हणजे शेतकऱ्यांना संकट का वाटत होते याची कारणं या ठिकाणी दिलेली आहे. पाऊस कमी पडत होतं, लोकांना अन्नधान्य मिळणं कठीण होत होतं, पाण्याची तीव्र टंचाई होतं आणि त्या सर्व कारणामुळं गावामध्ये राहणे कठीण होऊन बसलेलं होतं. अशा पद्धतीनं हे सर्व स्वाध्याय तुम्ही गृहपाठ वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून ठेवायचं आहे. शाळा सुरू झाल्यानंतर हे स्वाध्याय तपासलं जाईल. त्यामुळे व्यवस्थित लिहा. धन्यवाद.